तर आजकालचं जे धावपळीचं जीवन आहे, ह्या जीवनामध्ये चतुर्मासाचं महत्व तितकंच आहे का? तर जैन, हिंदू किंवा आणखीन जे भारतीय परंपरा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही चतुर्मासाचे समान मूल्य आहे. तर ह्या चतुर्मासाचा आपल्या मानसिक ह्याच्यावरती कसा परिणाम होऊ शकतो त्याचा काही संबंध आहे. तर ह्या चतुर्मासामध्ये आजी आजोबा, पालक किंवा मुलं हे सगळे एकत्र येऊन अशी कुठली गोष्ट केली पाहिजे त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल. नमस्कार, ह्युमॅनिटी फर्स्ट प्रस्तुत आपले जग ह्या कार्यक्रमामध्ये मी मधुरा पाटील तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत वसंत आपटे सर, ज्यांच्याकडून आपण चतुर्मास ह्या विषयाबद्दल थोडी माहिती घेणार आहे. तर सर, चतुर्मास हे नेमकं नक्की काय आहे आणि ह्याच्या इतिहासामध्ये एवढं महत्व का दिलं जातं ह्याबद्दल काही सांगू शकाल? चतुर्मास हा इतिहासाचा विषय नाहीये, तो संस्कृतीचा आणि जीवन पद्धतीचा आहे. बरेच जण त्याला चातुर्मास असं म्हणतात. तो चतुर्मास असा शब्द आहे आणि चतुर्मासामध्ये जे आचरण करायचं असतं ते चातुर्मास्य व्रत असं म्हणतात. म्हणून ते चातुर्मास्य आहे, पण एरवीचा उल्लेख त्याचा चतुर्मास म्हणजे हे 4 महिने. हे 4 महिन्यांचं महत्व एवढ्यासाठी की आपली सगळी जीवन पद्धती किंवा भारतीय संस्कृती हे सगळं सृष्टीचक्र, आपल्या इथली परंपरा, मनुष्य स्वभाव, त्याच्या गरजा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी देणार आहोत ते या सगळ्याचा विचार करून ठरवलेलं असतं. त्यामुळे त्यामध्ये शेती येते, त्यामध्ये निसर्ग येतो, त्यामध्ये सृष्टीचं चक्र, उन्हाळा पावसाळा हे येतं आणि मग मनुष्याला वागायचं कसं याच्यासाठी काही बंधनं घालून दिलेली असतात. अर्थात ही बंधनं म्हणजे कायदे नव्हे, ही व्रत आहेत. कायदा किंवा नियम जो केला जातो तो मोडला जातो कदाचित, पण व्रत मोडलं जात नाही. म्हणजे डाव्या बाजूने जायचा हा नियम असला की माणसं बरीच उजव्या बाजूने पळतात, पण एकादशीला हे खायचं नाही म्हणलं की सहसा मोडलं जात नाही. म्हणून व्रतस्थ राहण्याचा काळ म्हणून हा चातुर्मास, चातुर्मास्य व्रत आणि हे चतुर्मास असं ते आपल्या संस्कृतीनं परंपरागत पुढे आणलेलं आहे. पण मग हे 4च महिने कशासाठी? 4च महिने का? म्हणजे ह्याच्या मागे काही मी मगाशी म्हटलं तसं हे सृष्टी चक्रावर अवलंबून आहे. आपल्याकडं मोसमी पाऊस जो असतो तो साधारणपणे जून अखेरीपासून ते पुढचे 3-4 महिने असतो आणि या काळामध्ये आकाश ढगाळलेलं असतं. शेतामध्ये फारशी कामं नसतात, म्हणजे पेरण्या वगैरे झालेल्या असतात आणि पाऊस, जिरवणीचा पाऊस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे टिप 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 पडणारा, असा कोसळणारा पाऊस नसतो. वळवाचा पाऊस असतो तसा या सीझनला नसतो. तो या मोसमामध्ये जिरवणीचा पाऊस असतो आणि हे जे वातावरण सगळं आहे ते माणसाला वेगळा विचार करायला लावणार असतं. उत्साह कमी असतो, कारण ढगाळ वातावरणामध्ये वनस्पती श्वासोच्छ्वास किंवा ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी असते ती कमी होते आणि त्यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, प्राणवायूचं कमी होतं आणि अशामध्ये माणसाला एक असा अळसटलेला असा तो स्वभाव बनतो. त्याला थोडीशी चेतना द्यावी आणि त्याला योग्य अशी जीवन पद्धती आखून द्यावी, एवढाच त्यामध्ये हेतू आहे. तर आजकालचं जे धावपळीचं जीवन आहे, ह्या जीवनामध्ये चतुर्मासाचं महत्व तितकंच आहे का? ही जी आपल्याकडं व्रतवैकल्य किंवा जीवन पद्धती सांगितली ना, ती ह्या काळात का त्या काळात, या प्रदेशात की त्या प्रदेशात असं नसतं. ते सर्वकालिक आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते उपयोगी पडतं. ह्या चतुर्मासाची संकल्पनाच मुळी अशी आहे की तो आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला हे 4 महिने संपतात. जैन समाजामध्ये ते आषाढी पौर्णिमेपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत मानले जातात. त्यांचे जे साधू मुनी असतात ते जिथं आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला असतात तिथंच ते पुढचा 4 महिन्याचा मुक्काम करतात. एरवी ते सतत परिव्राजक म्हणून ते फिरत असतात, पण हे 4 महिने ते एका ठिकाणी राहतात. आपल्याकडं आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजे कल्पना अशी आहे की त्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीराब्दीमध्ये म्हणजे त्या समुद्रामध्ये जाऊन झोपतात. मग झोपून हे पुढचे 4 महिने काय करायचे, तर हे 4 महिने त्यांनी माणसाच्या हातात दिलेले असतात की तू हे सगळं सृष्टीचं सगळं सांभाळ. मग हा सांभाळ करण्याचं काम मनुष्याला दिलेलं असल्यामुळं त्यानं त्याचा जास्त विचार समाजाचा, राजकारणाचा, सृष्टीचा, आरोग्याचा हा विचार केला पाहिजे, कारण त्याला ही सृष्टी सांभाळायची आहे. देव नाही आहेत,
4 महिने त्यांनी रजा काढली किंवा झोपलेत, कारण कार्तिकी एकादशीला त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. मग त्या दिवशी प्रबोधनाचा हा टप्पा 4 महिन्याचा संपवून हे पुन्हा देवाच्या हाती सोपवायचे असतं. मग ते सोपवताना जसं मी स्वीकारलंय तसं सोपवलं पाहिजे ना. मग ते जसंच्या तसं टिकवणं हे माणसाच्या हातात आहे. आणि म्हणून त्याला हा चतुर्मासाचा काळ हा व्रताच्या दृष्टीनं, वैकल्याच्या दृष्टीनं, हे सणवार सुद्धा बघा ते 4 महिन्यातच येतात साधारणपणे. नागपंचमी असेल, गणपती असेल, दिवाळी असेल, हे या 4च महिन्यात येतात, बेंद्रापासून सगळे. तर ते लक्षात घेऊन ही आखणी केलेली असते, बाकी काही नाही. तर मग हा जो चतुर्मास आहे हा फक्त धार्मिक चतुर्मास आहे का आपण एक असं म्हणू शकतो की ह्युमन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो? आपल्याकडे धर्म याची व्याख्या नेमकी करता येत नाही असं फार अगदी सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलंय. म्हणजे चांगलं वागावं कसं हे सांगणारी जीवन पद्धती म्हणजे धर्म. इट्स अ स्टेटस ऑफ माइंड असं म्हटलंय. म्हणजे ही मानवावस्था आहे माझी, म्हणजे धर्म. मग ह्याला धार्मिक म्हणावं ना. मी कसं वागावं हे ज्यांनी सांगितलंय तो धर्मच आहे की. आपण त्याला हिंदू का मुसलमान का ख्रिश्चन हे जोडायचं काही कारण नाहीये. हा मनुष्य धर्म आहे, हा मनाची अवस्था आहे आणि तो भारतातल्या किंवा जगातल्या कुठल्याही लोकांना लागूच आहे की तिथली परिस्थिती बघून तसं तसं वागावं. आता परवा आपण बघितलं असेल की युरोपमध्ये उष्णतेची प्रचंड लाट आहे. त्यांनी ती कधी बघितलेली सुद्धा नव्हती. साधारण 30-32च्या वर तिथं तापमान जात नाही. तिथं 44-46 पर्यंत फ्रान्समध्ये काही ठिकाणी गेलो. मग त्या लोकांना त्याची सवय नव्हती आणि त्यामुळे ती भंबेरी उठली, काही मृत्यू घडले तिथं. आपल्याला कसं असतं, हे सगळं त्या शास्त्रात आणि तंत्रात बसवल्यामुळं आपल्याला तितका त्रास होत नाही. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात काम करावं केव्हा, शेत जमीन नांगरायची तर चांदणी उगवायला नांगर जुंपावा असं आपल्याकडे सांगितलंय. चांदणी उगवायला म्हणजे शुक्राची चांदणी जेव्हा उगवते तेव्हा, म्हणजे साधारण 4:30-4:45च्या सुमाराला शेती कामाला सुरुवात करावी आणि 9-9:30ला ते काम थांबवावं आणि उन्हाच्या वेळेला विश्रांती घ्यावी. आता हे आपल्याकडच्या सृष्टीच्या चलनावरूनच ठरवलेलं आहे ना. आता यावर्षी जर तिथं फ्रान्समध्ये किंवा युरोपमध्ये एवढा कडाक्याचा उन्हाळा असेल तर त्यांनी ते थोडंसं तंत्र बदलावं लागेल. तिथं हिवाळ्याच्या दृष्टीनं सगळी जीवन पद्धती ऐकली आहे, पण उन्हाळा आल्यानंतर भंबेरी उठली. तसं आपल्या इथं होऊ शकत नाही, कारण आपल्याकडं थंडी पण असते, उन्हाळा पण असतो. उत्तर भारतात थंडी असते, त्यावेळेला इकडं हे सगळं वातावरण लक्षात घेऊन त्या प्रदेशाचे वैविध्य खूप आहे आपल्याकडे, भौगोलिक किंवा वातावरणाचं सुद्धा. त्याला अनुसरून तिथले सणवार वैकल्य ही बसवलेली आहेत. चतुर्मास हा मुख्यतः आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त सृष्टीची अनुकूल असल्यामुळे तो बसवलेला आहे आणि त्यामुळे तो परंपरा टिकवावीच लागेल ना ती. तर ह्या चातुर्मासामुळे कुटुंब एकत्र येण्यासाठी कशी मदत होते किंवा पुढच्या पिढींचा हे चातुर्मासाबद्दल महत्व आपण कसं पोहोचतो? निर्विवादपणानं हे जर सगळं आपल्या आजी आजोबांनी किंवा आई वडिलांनी हे पुढच्या बालकांना किंवा तरुण पिढीला समजावून सांगितलं तर त्यांनाही ते पटेल ना. अरे चतुर्मासामध्ये कांदा लसूण खायचं नसतं असं बजावलं तर मुलं ऐकणार नाहीत. का खायचं नाही? भजी तर खावीशी वाटतात. मग का खायचं नाही? तर ते का खायचं नाही हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. कारण कांदा हा वातूळ असतो आणि तो ह्या ढगाळलेल्या हवामानामध्ये प्रकृतीला अपायकारक असतो. हे त्यांना सांगितलं की हे आरोग्यशास्त्र त्यांना कळेल ना. या दिवसामध्ये भाजकं खायचं असतं, म्हणजे तांदूळ सुद्धा तव्यावरती भाजून त्याचा भात करावा, म्हणजे त्याला सोजी म्हणतात. सोजी पिठलं असं आपल्याकडे. म्हणजे श्रावणी सोमवार सोडताना आपल्याकडे सोजी पिठलं किंवा भाजलेलं अन्न हे मान्य होतं, म्हणजे त्याला भाजणीचं थालीपीठ चालतं. मग हे पदार्थ का निवडायचे? तर ते प्रकृतीला आणि वातावरणाला योग्य आहेत म्हणून. त्या दिवसात तुम्ही कांदा खाल्ला, त्या दिवसात डाळीचे पदार्थ खाल्ले, त्या दिवसात तुम्ही टपरीवरची भजी आणि वडे खाल्ले तर स्वाभाविकपणानं या वातावरणाशी ते सुसंबद्ध नाहीये, शरीराला त्रास होणार. हे त्यांना सांगितलं की ते आपल्या आरोग्यशास्त्रातच बसवले ना. हे पुढच्या पिढीला पोहोचवलं म्हणजे झालं. त्याचा लगेच काही धर्माशी, पुराणाशी, देवदैवतांशी हे जोडल्यामुळं सामान्य माणसं ते मान्य करतात आणि म्हणून ते जोडून सांगायचं. म्हणजे लहान मुलाला जसं तू खोटं बोललास तर तो देव बाप्पा पाप दिलं असं म्हणतो, तसं आहे हे. तू कांदा खाल्लास तर तुझं एकादशी मोडेल हे सांगितलं की तो खात नाही. बरोबर. आजची पिढी आपण म्हणाले तर सायंटिफिक रिझन्स वरती अगदी बरोबर आणि ती त्यांना लवकर पटते. पूर्वी शिक्षण नव्हतं, स्त्रिया तर घराबाहेर पडत नव्हत्या. मग त्यांच्यासाठी हे धर्माशी किंवा परंपरेशी, देवदैवतांशी जोडलेलं आहे. नाहीतर याच्यामध्ये आरोग्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, सगळं आहे. ते जर तुम्ही मुलांना आजच्या सांगितलं तर त्यांना लगेच पटेल. कारण आजची मुलं किंवा स्त्रिया शिकलेल्या आहेत, का नाही करायचं असा त्यांचा प्रश्न येईल.
महत्व हा आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजे. याच्यासाठी ही कुटुंबानी एकत्र बसून त्यांना सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे, म्हणजे त्यांनाही ते पटेल. तर जैन, हिंदू किंवा आणखीन जे भारतीय परंपरा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही चतुर्मासाचे समान मूल्य आहे? पहिली गोष्ट म्हणजे व्रतस्थ राहणं. दुसरी गोष्ट म्हणजे संयम. आपण उपवास करतो म्हणजे काय करतो? ज्या माणसाला अन्न मिळतच नाहीये त्याला उपवास घडतोच ना, पण तो उपवास धरला जात नाही. तुमच्याजवळ भरपूर आहे आणि तरी तुम्ही ते खायचं नाहीये, याला उपवास म्हणतात. म्हणजे माझ्याकडं आज भाकरी भाजी पुरणपोळी सगळं आहे, तरी आज एकादशी आहे किंवा सोमवार आहे किंवा चतुर्मास आहे, माझा आज गुरुवार आहे असं म्हणतो. याचा अर्थ ते माझ्याकडे असलं तरी मला संयम पाळता आला पाहिजे. माझं माझ्यावरती तेवढं नियंत्रण असलं पाहिजे आणि मला त्या व्रतानं जगायला आलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं उपयोगी पडतं. ते असं जोडून दाखवायचं मुलांना किंवा पुढच्या पिढ्यांना, म्हणजे मग ते त्यांच्या लक्षात येईल. तर ह्या चतुर्मासाचा आपल्या मानसिक ह्याच्यावरती कसा परिणाम होऊ शकतो, त्याचा काही संबंध आहे? मुळात मनाचा शरीरावरती परिणाम होतो हे तर आता काय डॉक्टरी शास्त्रच आहे, किंवा ते आपल्या पूर्वजांनी पहिल्यापासूनच ओळखले. म्हणून तर मनस्वास्थ्य, मनाची शांतता, त्याच्यासाठी मग काही उपाय, ध्यानधारणा, व्रतवैकल्य हे आपोआपच आखून दिलं ना. तुमचं मन स्थिर नसेल तर स्वाभाविकपणानं शरीराचे काही रोग उद्भवतात किंवा शरीर इम्बॅलन्स ज्याला म्हणतो तो होतो. मन जर विचलित झालं तर सगळंच बिघडतं. आणि म्हणून मनावरती ताबा मिळवण्यासाठी, दुसऱ्याच्या मनाशी त्याचं तडजोड स्वीकारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. म्हणजे आम्ही मिळून उपवास करणं, मिळून देवाचं नाव घेणं, मिळून ध्यानधारणा करणं, मिळून सूर्य नमस्कार घालणं, मिळून प्रार्थना करणं, ह्याचं मनाशी दुसरं काय. आजच्या काळामध्ये आपण बघतो ना, एकत्र येऊन लोक भजन करतात किंवा ते हास्य क्लब वगैरे असतो, त्याचा काय तोच हेतू असतो ना. एकत्र तुम्ही आलं की तुमचं आणि त्यांचं कुठेतरी जुळतंय सूत्र, हे तुमच्या लक्षात येतं आणि माणूस दिवसभर आनंदी राहतो. अमेरिकेमध्ये माणसं एकटी पडायला लागली हे तिथलं दुखणं आहे. आता आपल्याकडे कुटुंब व्यवस्था जशी उद्ध्वस्त व्हायला लागली आणि आपण अमेरिकेचं अनुकरण किंवा पश्चिमात्यांचं अनुकरण करायला लागलो, तशी कुटुंब विभागली. त्याला परिस्थितीही कारणीभूत आहे, अपत्यांची संख्या पण कमी झाली म्हणून पण आहे. अनेक कारणांमुळे हे घडलं. तरी आज अमेरिकेसारख्या ठिकाणी किंवा पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये माणसं एकटी पडायला लागली हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उद्भवून बसलाय आज. आणि त्यामुळे त्यांना ते तसले मन रिझवणारे असे काही उपचार करायची आता वेळ आली. म्हणजे त्यांच्याकडे आता वॉटर थेरपी नावाचं एक प्रकरण आले. म्हणजे पाण्याकडे तुम्ही बघा, खळाळतं पाणी बघा, कारंजाकडे बघा, पाणी हातानं बादलीत खळवळा, त्यामुळे तुमचं मन स्थिर होईल, तुमच्या मनाला आनंद वाटेल. किड्स थेरपी म्हणतात. म्हणजे लहान मुलांची उपचार पद्धती आहे. लहान मुलांशी तुम्ही खेळा, त्याला आलेले कसं कसं बोललं माझा बाब्या असं काहीतरी म्हणा, त्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळते. मुलगा तर मोठा होईलच आजोबांच्या बरोबर, पण आजोबांनाही त्याचं प्रेम मिळालं आणि असं तो त्याच्याबरोबर तुम्ही खेळलात, त्याच्या बोटाला धरून तुम्ही फिरवलं तर तुमच्या मनाला बरं वाटतं. हे सगळे मानसिक प्रकार जे आहेत हे या आपल्याकडे संस्कृतीमध्ये आणि व्रतामध्ये आणि धर्मामध्ये बसवलेले. त्याचा प्रत्यक्ष धर्माशी काही संबंध नाही. म्हणजे हिंदूंनी ते पाळलं पाहिजे म्हणलं की ते पाळलं पाहिजे असं काही नाही आहे. धर्म म्हणजे आमची जीवन पद्धती, ही मूल्यच आहे ना. मग ही मूल्य शिकवण्यासाठी ही चतुर्मास किंवा अशी परंपरा सांभाळावी लागते. तर आजकालच्या या डिजिटल समाजामध्ये डिजिटल चतुर्मास असं काही एक आहे का? म्हणजे जसं की सोशल मीडिया असू दे किंवा नकारात्मक विचारांपासून दूर असणं, लांब असणं, असे काही हे आहेत का चतुर्मासाचे? डिजिटल वरती तुम्हाला काही माहिती तर आता मिळू शकते, गुगलवर असेल किंवा तुमचं ते काय विकिपीडिया वगैरे वगैरे याच्यावरती तुम्हाला मिळू शकते. पण ती वाचून सोडून देणं हे काही डिजिटलचा उपयोग नाही. तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून जर आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी 60, 70, 80 वर्षाच्या लोकांनी हा सगळा भाग जर पुढच्या पिढींना डिजिटल माध्यमातून ऐकवला तर तो त्यांनाही कळेल ना. नाही तर तुमच्या घरामध्ये नातवंड नाहीत, तुमच्या घरामध्ये तुमचा पोरगा पण नाहीये, नातवंड पतवंड तर विषय सोडा, शेजारी कोणी तुमच्याशी बोलत नाही. सामान्य जो जानपद म्हणतो म्हणजे ग्रामीण भागात राहणारा साधा सुद्धा माणूस, कामवाली बाई, शेतकरी समाज यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. मग त्याला हे डिजिटल उपयोगी आहे ना. हे सगळं जर तुम्ही त्यात बसवून लोकांच्या पर्यंत नेलं तर डिजिटल व्यवस्था हे एक माध्यम आहे. पूर्वी गावगाड्यामध्ये माणसं सगळी एकमेकाला ओळखतच होती.
त्यामुळं शाळेचा शिक्षक मास्तर असेल किंवा ग्रामजोशी असेल, हा त्या सगळ्या बाकीच्या गावगाड्याशी समरस होऊन राहत होता. त्यांना हे सगळं सांगत होता, पुराण वाचून दाखवत होता, पोथी वाचून दाखवत होता, कारण बाकीच्यांना वाचता येत नव्हतं. आता शाळा गावोगावी झाल्या, तर आता मुलांना या पद्धतीनं नवीन हे जर डिजिटल माध्यमातून वेगवेगळं उपलब्ध करून दिलं, तर पोरं आज ते नको ते रील्स बघणार नाहीत ना. तुम्ही त्यांना चांगलं काहीतरी उपलब्ध करून दिलं तर ती वाईट मार्गाला जाणार नाहीत. आज धोका तो उद्भवला डिजिटलचा, की ते साधन आहे आणि ते चांगल्यासाठी पण वापरता येतं, वाईटसाठी पण वापरता येतं. चांगल्यासाठी वापरायचं झालं तर आपला त्याच्यामध्ये काय सहभाग असला पाहिजे, तो ह्या आधीच्या पिढ्यांनी लक्षात घेतला तर मला वाटतं उद्याच्या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला हेच जरी व्रत पहिल्या पिढीनं केलं तरी ते उगे खिचडी खा आणि हे खा म्हणण्यापेक्षा असे काही एपिसोड्स तयार करून मुलांसाठी द्यावेत. हे सुद्धा एक व्रतच होऊ शकेल आणि चातुर्मासाचा तसा उपयोग आधीच्या पिढीनं अवश्य करून द्यावा. तर ह्या चातुर्मासामध्ये आजी आजोबा, पालक किंवा मुलं हे सगळे एकत्र येऊन अशी कुठली गोष्ट केली पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना फायदा होईल? हे मी आता सांगितलं तसं की आज आपल्याला आमच्या परंपरा काय, अहो एवढं कशाला, आजोबांचं नाव सुद्धा बहुतेक मुलांना ठाऊक नसतं. पण आजोबा वगैरे तर विसरूनच जा. आजोबांचं पूर्ण नाव सांग म्हटलं तर नाही. आपली लग्न ठरली आणि ते भटजीने विचारलं जर की वडिलांचं नाव काय, आईकडलं नाव काय, वडिलांचं पणजोबांचं नाव काय, त्यावेळेला शोधाशोध सुरू होती. कोणाला माहितीये, कोणाला माहितीये, मग ते कुलवृत्तांत काढ, अमुक काढ, ते सुरू होते. पूर्वी ह्या सगळ्याची एक व्यवस्था बसवून दिलेली होती. म्हणजे आपल्याकडे हेळवी लोक असत ना, ते गावोगावी जाऊन प्रत्येक कुटुंबाला त्यांचं इतिहास, कुटुंब, परंपरा, पूर्वज हे सगळं सांगत होते. आज ती परंपरा नाहीये, आज विश्वास ते साधन नाहीये. मग त्याच्यासाठी हे जर केलं आपण एकत्र बसून, जर बाबा तुझे वडील असं होते, ते आपण इथं सांगलीमध्ये कसं आलो, तर आम्ही कोकणात होतो, कोकणातून कुठं गेलो, तिकडे गेलो. बऱ्याच पिढ्या आज आपल्या परदेशामध्ये स्थायिक झाल्यात. त्यांचं मूळ गाव कुठलं, परंपरा कुठली, त्यांचं कुलदैवत कुठलं, त्यांच्या व्रतांचं हे काय आहे, हे का घडलं तसं, आपलं आडनाव कसं तयार झालं, हा सगळा इतिहास जो आहे तो सांगण्याची ही वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेला पाऊस जर झिमझिमत असेल किंवा आता दिवस हळूहळू लहान व्हायला लागतो, लवकर अंधार पडायला लागतो, अशा वेळी जर टपरीवर जाऊन वडापाव खाण्यापेक्षा घरात जर बसून तुम्ही वडिलांनी किंवा मुलांनी ही चर्चा केली तर हा एक संबंध पट त्याचा तयार होईल. आणि तो जर या डिजिटल माध्यमातून तुम्ही आता हा प्रयोग करताय, त्याच्यातून जर तो कागदावर आला तर पुढच्या 100-200 वर्षांना तो उपयोगी पडेल. आपल्याकडं परदेशामध्ये जी प्रगत देश म्हणतो आपण, त्या सगळ्यांनी भारताला बघा, गरीब देश आहे, मागास आहे, त्यांना काही समजत नाही, त्यांचं विज्ञान कोत आहे, काय उपयोग नाही, त्यांनी पराक्रमच केलेलं नाही, आम्ही दिलं म्हणून स्वातंत्र्य मिळालं, ह्यांनी काय केलं, अशा काहीतरी समजुती काढून ते लोक आपल्याला हिणवत असतात. ते का घडतं? आपल्यालाच आपला इतिहास माहित नाही, आपल्यालाच आपले पुराण, व्रत, वैखरी काय माहितच नाही आपल्याला. मी म्हंटल तसं आजोबांचं नाव सुद्धा माहित नाही, अशी परिस्थिती येते. हे जर करून दिलं आपण कुटुंबाला एकत्र बसून तर त्याचा उपयोग होईल. त्याच्यासाठी मग ते कुटुंब म्हणजे तुमचा अगदी मुलगाच पाहिजे असं काही नाही. मुलगा चालेल, नातवंड चालेल, शेजाऱ्याचं चालेल, शेजाऱ्यांची मुलं चालतील, बालवाडीत जाऊन सांगा, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये किंवा ते काय हल्ली वृद्धाश्रम वगैरे असतात तिथं चर्चा करता येईल. त्याला आता हे प्लॅटफॉर्म मोठे आहेत ना, वेगळे वेगळे आहेत. पूर्वी मी म्हटलं तसं गावगाड्यामध्ये एक देवळात बसायचं किंवा शाळेत बसायचं, आता नाहीये. तुम्ही इतके हजारो मार्ग आहेत त्याला, ते वापरू शकाल. तर प्रत्येक जर फॅमिलीनं चतुर्मास असा एक फॅमिली प्रोजेक्ट जर केला तर पुढच्या 25 वर्षानंतर कुठला असा सकारात्मक प्रभाव याचा होऊ शकतो? आता बघा की आपण 25 वर्षाचीच गोष्ट केली म्हणून आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की 2047 साली विकसित भारत झाला पाहिजे. आता हे याच्याशी जोडा ना, 25 वर्षानंतर जी पिढी साधारण कर्तबगारीच्या भरात असेल, म्हणजे साधारण 40 वर्षाची असेल, ती आता मुलं 14-15 वर्षाची असणार आहेत, म्हणजे शाळेत 5वी-7वीत असणार आहेत. आपण 25 वर्षाचा विचार केला तर ती 40 वर्षाची पिढी कशी असेल, तर ती जर अशी ब्लँक राहिली, काही माहित नसलेली राहिली, तर कसा देश मोठा होणार आणि कसा विकसित होणार? तुम्ही इतिहासाच्या किंवा आपल्या परंपराच्या आधारावर खट्ट पाय रोवले तर तुम्हाला भविष्यामध्ये हात पसरता येतो आणि मग वर्तमान घडवता येतं. त्यामुळे तुम्ही हे सगळं जर आपल्या पिढ्यांना सांगितलं, त्याच्यासाठी हे सगळ्या परंपरा समजावून सांगितल्या, तरच त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून एकत्र येऊन ह्या चतुर्मासामध्ये तुम्ही हे जर व्रत केलं चतुर्मासापुरतं,
भले आपण दर गुरुवारी एकत्र येऊया, शेजारी एकत्र येऊया, शेजारच्या मुलांना एकत्र करूया, बायका एकत्र जमूया. मग तिथं जमून करणार काय, तर हळदी कुंकू म्हणा किंवा ते हे करायचंच आहे, ते निमित्त असतं. सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे का दिली ह्या श्रावण महिन्यामध्ये, घरोघरी होते. त्याचं कारणच हे आहे की तीर्थप्रसादाला या म्हणलं की कुणीही चुकत नाही, आणि तीर्थप्रसादाला जायचंय म्हणलं की मी ते घर जायचं चुकत नाही. नाहीतर मला सत्यनारायणाची कथा काय आहे ती माहिती असते, ते भटजी काय सांगतात ते कळतच नाही, सत्यनारायण म्हणजे काय आहे ते माहित नाही. पण सत्यनारायणाची पूजा आमच्या घरी आहे आणि तीर्थप्रसाद या म्हणले की तुम्ही हमखास जाता. हाच त्यामध्ये हेतू आहे ना. हा तुम्ही एकत्र कौटुंबिक सगळी नाती जर जुळवली तर हे चतुर्मास व्रत तुमचं नक्कीच यशस्वी झालं. म्हणजे 25 वर्षानंतर तुमची जी 40 वर्षाची पिढी असेल त्यांना सगळ्यांना हे माहितीच होईल ना. त्या आधारावर तर भारत मोठा होईल. तर जीवनमूल्य, संस्कृती आणि जीवनशैली ह्या तिन्हीपैकी कोणती देणगी ही पुढच्या पिढ्यांना द्याल असं वाटतं? जीवनमूल्य, संस्कृती आणि जीवनशैली. तुम्ही जीवनशैली बदलली किंवा जीवनशैली योग्य ठेवली तर त्यातूनच संस्कृती निर्माण होते ना, त्या प्रकारची होईल. तुमची जीवनशैली जर विस्कळीत असेल तर संस्कृती तशीच होणार. म्हणजे आज आम्ही वागायचं कसं ह्याच्यावर तर आमची संस्कृती उभी राहणार. संस्कृती म्हणजे दुसरं काय असतं, मला जे आधीच्या पिढ्यांनी दिलेलं असतं ते अधिक विकसित करून पुढच्या पिढीकडे सोपवणं म्हणजे संस्कृती, ती तयार होते. मग त्याच्यासाठी जीवनमूल्यच बदलली किंवा जीवन पद्धती बदलली की त्यातून जीवनमूल्य तयार होतात आणि मग तीच आपली संस्कृती होते. हे तिन्ही एकमेकाशी निगडीतच आहे ना. मूळ जीवन पद्धती आपली जी आहे तीच ती योग्य ठेवली, निसर्गाशी अनुकूल, परिस्थितीशी अनुकूल, मानवाशी अनुकूल, मानव्यतेशी अनुकूल अशी जर ठेवली तर त्यातून ही जीवनमूल्य तयार होतात. नाहीतर हे जीवनमूल्य हे तुला घे, आजपासून हे तुझं मूल्य असं सांगता येत नाही. ते आपोआप तयार होतं, ते उत्क्रांत होत असतं, ते असं ठोकून देता येत नाही. आणि ते तयार व्हायचं असलं तर संस्कृती मोठी पाहिजे, आणि ती तयार व्हायची असली तर जीवन पद्धती आपली योग्य ठेवायला पाहिजे. ती सुधारायला पाहिजे असं मी म्हणत नाही, कारण सुधारायला पाहिजे म्हणजे आजची वाईट आहे सोडून, तसं नाही. आजच्या ती काय जीवन पद्धतीमध्ये खूप गुण आहेत, ते पुढे वाढवत नेले पाहिजे. धन्यवाद सर. तुम्ही चतुर्मासाबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल आणि या चतुर्मासाचा कसा पुढच्या पिढीला उपयोग होईल याबद्दल आम्हाला खूप चांगली माहिती दिली, आणि नक्कीच पुढच्या पिढीवरती याचा खूप चांगला प्रभाव होईल अशी मी आशा करते. मला असं वाटतं की हे ह्युमॅनिटी फर्स्टचा तुमचा जो उपक्रम आहे ना तो या दृष्टीनं खूप उपयोगी पडेल. कारण कुटुंबाचा इतिहास, कुटुंबाची परंपरा, त्याचा वंशावळ, हे जे सगळं तुम्ही योजलंय पुढच्या काळामध्ये त्याला ह्या सगळ्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतंय. त्यामुळे ह्या उपक्रमाबद्दल मी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. तर आजचा हा एपिसोड इथेच समाप्त झालेला आहे. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.